गेले 10 दिवस झाले लोकसभा चालू आहे. लोकसभामध्ये सर्व खासदारची मागणी आहे की मोदींनी यावं, उत्तर द्यावं. पुलगामा हल्ल्यामध्ये काय झालं, सिंदूरमध्ये जे सिंदूर तुम्ही देशाला सांगता त्यामध्ये काय झालं, मोदी हे लोकांसमोर येत नाहीत, सभागृहामध्ये येत नाहीत. आणि ट्रम्पनी सांगितलं की बाबा आपले 5 फायर डिमांड पाडलेले आहेत. ट्रम्पनी सांगितलं की आम्हीच हे युद्ध थांबवलेलं आहे. मग आमच्या जवळावर शंका निर्माण होण्याच्या या ठिकाणी वेळ आलेली आहे. तरी मोदी लोकांसमोर येत नाहीत, जनतेसमोर येत नाहीत. म्हणून तुम्ही सभागृहामध्ये सगळं भाषण बघा, प्रियंकाताईचं भाषण बघा, सावंतचं भाषण बघा, गोगालाचं भाषण बघा, आता राहुलजीचं भाषण बघा. सगळ्यांची देशवासीयांची मागणी आहे की पंतप्रधानांनी सभागृहामध्ये आलं पाहिजे. तुम्ही इकडे सभागृह चालू असताना देशाचे बाहेर विदेशी दौरे करता. त्यामुळे ह्या संबंध देशातील या ठिकाणी खासदार एकवटले आणि गेले 10 दिवस झालं त्या ठिकाणी सभागृह बंद पाडण्याचं काम केलं. सभागृह हे अतिशय उच्च आहे, पवित्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे. ही खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे. त्यामध्ये इथं देवेंद्र कोटे एक आमदार आहे, बालिश आमदार. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर सासू आणि जावई या दोघांचंच आंदोलन दिसतंय. त्या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नाहीत, त्या आंदोलनामध्ये भारतीय पार्टी नगरसेवक नाहीत, त्या आंदोलनामध्ये भारतीय पार्टी इतर आमदार दिसत नाहीत. हे कोटे परिवार शिंदे फॅमिलीवर किती विष वागण्याचं काम या देवेंद्र कोटेने ह्या ठिकाणी केलंय. मी म्हणतो तो भारतीय जनता पार्टीचं आंदोलन नव्हतं, वैयक्तिक कोटेचं आंदोलन होतं. ज्या ताईवर तुम्ही बघता 2 दिवस झालं ताईचं भाषण गाजतंय, ते त्यांना मिरची लागल्यासारखं झालंय. त्यामुळे हे आंदोलन देवेंद्र कोटे यांनी घेतलेलं आहे. सोडतर उत्तर त्यांच्या तोंडात चपल्या मारण्याचं काम आमच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी केलंय. आम्हाला ताईचा अभिमान आहे, राहुलजी गांधींचा अभिमान आहे. देशामधल्या सर्वस्व सभागृहामध्ये बोलत असताना आमच्या सगळ्याची मागणी आहे की मोदींनी आलं पाहिजे आणि उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही तिथं जाता, पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाता आणि इथं लोकांना भडकवता. मोदी आता तुमचा चेहरा पडदा बाद झालेला आहे. त्यामुळे पुलगामा हल्ला असेल किंवा सिंदूर असेल, तुम्ही सभागृहामध्ये हिंमत असेल तर उत्तर द्या. ही आमची या ठिकाणी प्रमुख सगळ्यांची मागणी आहे. आज काय केलं? आज या ठिकाणी जोडे मारण्याचं आंदोलन केलं. ज्या बालिश आमदार देवेंद्र कोटेनी ताईचा या ठिकाणी एक खासदार, महिला खासदारचा अपमान केला, त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना जोडे मारण्याच्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. का सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. पुलिस वाले आमच्या हातातलं सगळं काढून घेता प्रयत्न केला. झाली तर बेहतर, पण आंदोलन ह्या देशातला आवाज आहे, तो आवाज कोणी दाबू शकत नाही. हे आमचा आवाज आहे, तो तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचताल, सोलापूर जिल्ह्यात पोहोचताल, असं तुम्हाला या ठिकाणी आपलं कडनं अपेक्षा व्यक्त करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.